नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर मालिकेमध्ये असा काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे, जो ऐकून तुम्हीसुद्धा चकित होणार आहात. तर इकडे मात्र आता मालिकेने नवीनच वळण घेतलेलं आहे. तर मालिकेमध्ये इकडे आता कमळी खूप विचारात पडलेली असते, कारण आता कमळीने आणि निगीने व्हिडिओ बघितलेला असतं की कशा प्रकारे अन्नपूर्णा आजीने 14 दिवसात जर त्यांची नात मिळाली नाही तर अख्खी पूर्ण प्रॉपर्टी ते अनिकाच्या नावावरती करणार असते. इकडे मात्र आता कमळीला झोप लागत नाही. ती निगीशी चर्चा करते की काहीही झालं ना तरी या कामिनी आजीवरती आपल्याला नजर ठेवावीच लागणार, कारण हे सर्व इनच घडून आणलेलं आहे. त्यावर निगी बोलते, कमळे तू बरोबर बोलते. ही ना कामिनी आजी जशी साधी आहे ना तशी नाही आहे, ती खूप मोठी कारस्थानी बाई आहे, मला तर अगोदरच माहिती होते. त्यावर आता इकडे निगीला कमळी बोलते, तू इथं आराम कर, मी लगेच 10 मिनिटात जाऊन येते. तर आता ती अन्नपूर्णा आजीला करता जाण्यासाठी निघते. तर तिला आता लगेच फोनवर बोलत बाहेर निघताना अन्नपूर्णा निवासमधून ती दिसते, म्हणजे कामिनी. आता कामिनी कुठंतरी लगबगीने जाताना तिला दिसते. तर आता इकडे कमळीसुद्धा रिक्षात बसते आणि लगेच कामिनी जिथं जिथं जाते ना तिच्या मागे मागे रिक्षा लावते. तर कामिनीला याबद्दल काहीही माहिती नसते. तर इकडे मात्र आता नयनताराने पोलीस कंप्लेंट दिलेली असते आणि सरूची एक पेपरमध्ये ॲडसुद्धा दिलेली असते की कोणालाही बाई जर मिळाली तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि त्या सरूच्या ॲडच्या खाली तिने स्वतःचा नयनताराचा नंबर दिलेला असतो. तर इकडे मात्र आता हॉलमध्ये आजोबा आणि अन्नपूर्णा आणि राजन बसलेले असतात. तर आता राजन सतत, आई तू हे काय केलेलं आहेस, खरंच तू असं नव्हतं करायचं, तुला माहिती आहे ना अनिकाच्या नावावर जर ही 14 दिवसात प्रॉपर्टी तू करून दिली तर ती आपल्याला या घरातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा कमी पडणार नाही. तुला कळत नाही का गाई, तू खूप मोठी मिस्टेक केली. तर तेवढ्यातच आता तिथं सदानंद आजोबा येतात. तर सदानंद आजोबाची नजर जाते तिथं टेबलवरती ठेवलेल्या असलेल्या न्यूजपेपरवरती. तर आता सदानंद आजोबा इशाऱ्यांनी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. पण आता अन्नपूर्णाला असं वाटते की राजन आणि अन्नपूर्णाचं बोलणं ऐकून मात्र यांची तब्येत बिघडली. तर आता लगेच अन्नपूर्णा बोलते, राजन हा टॉपिक ना इथंच आता बंद कर, बाबा काय बोलतात बघ. तर आता राजन उठतो आणि लगेच त्याच्या वडिलाकडे येतो. तर आता बोलतो, बाबा काय झालं, तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करता. तर आता सदानंद आजोबा त्याच्या हाताच्या इशाऱ्यांनी टेबलवरती ठेवलेला न्यूजपेपर आता राजनला दाखवता. तर आता लगेच राजन बोलतो, बाबा तुम्हाला न्यूजपेपर वाचायचा का, ठीक आहे मी वाचून दाखवतो. तर लगेच आता टेबलवर ठेवलेला न्यूजपेपर आता राजन हातात घेतो. जसा तो न्यूजपेपर हातात घेतो तसं त्याच्या लक्षात आलेलं असतं की ही जी काही सदानंद आजोबा त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तो म्हणजे गौरीचा फोटो. तर इकडे आता तो लगेच अन्नपूर्णाकडे जातो, बोलते, आई बघ ना गौरीचा फोटोसह कोणीतरी ॲड दिलेली आहे की ही बाई खूप दिवसापासून मिसिंग आहे. तर आता अन्नपूर्णा लगेच राजनकडचा पेपर हातात घेतो आणि वाचण्यास सुरुवात करते. तर इकडे दुसरीकडे मात्र आता कामिनी जिथं त्याच्या गुंडांनी तिला डांबून ठेवलेलं असतं गौरीला, आता त्या अड्ड्यावर जाण्यासाठी निघालेली असते. तर तिच्या माघारी आता स्वतः कमळीसुद्धा असते. तर इकडे आता कामिनी लगेच त्या अड्ड्यावरती पोचते आणि गौरीला मारहाण करते. बोलते की तू जर मला आता तुझ्या मुलीचा जो काही ॲड्रेस आहे ती कुठं आहे, कशी दिसते, तू जर मला सांगितलं नाही तर आता 10 मिनिटाच्या आत तुझा जीवन मी संपवणार. तर आता सर्व त्या अड्ड्यावरती तिच्या मागोमाग पोचलेली असते ती म्हणजे कमळी. तर आता कमळी दुरूनच बघते तर तिला तिची आई दिसते गौरी. आता मात्र ती हादरते की आई आणि कामिनीचा नेमका संबंध तरी काय आणि ही माझ्या आईला असं इथं डांबून का ठेवलं. तर आता कमळी रणरागिणी बनत तिच्या आईची सुटका त्या रागिनी आणि कामिनी आणि त्यांच्या गुंडापासून करते. तर कशी बशी आता ती मोठ्या शूरतेने आता गौरीला वाचवत बाहेर आणते आणि त्यांच्या मागावरती गुंड असतात. दोघी धावत धावत खूप दूर एका
ठिकाणी लपून बसतात. तर ते गुंड त्यांना आजूबाजूला शोधत असतात, पण त्या काही मिळत नाही, कारण त्या लपून बसलेल्या असतात. तर तेवढ्यातच आता मायलेकीची अशी हृदयस्पर्शी भेट झालेली असते. तर लगेच आता कमळी तिला विचारते की आई, या कामिनी आजीचा आणि तुझा काय संबंध आहे? असं गुंडांनी तुला डांबून का ठेवलेलं आहे? आणि तू सिद्धटेक सोडून मुंबईमध्ये काय करते आई? सांग ना. खरंच तुला आज मात्र मला त्या गुंडांनी तुला असं मारहाण करताना बघून माझं काळीज कसं झालं होतं तुला माहिती आहे का? मला एका क्षणासाठी वाटलं होतं की माझी आई आता मी कायमची गमावून बसणार. तर तेव्हा आता सरू रडतच बोलते की नाही बाळा कमवी, असं नको बोलू. मी तुला सोडून कुठंही जाणार नाही आणि आता तू माझ्या नजरेसमोरून एका क्षणासाठी सुद्धा दूर जाऊ नको कमळी. मला तुला दूर नाही करायचं. तर इकडे मात्र आता अन्नपूर्णाने पेपर वाचता क्षणी आता ती राजनला बोलते की ही नक्की राजन, ही ॲड कोणी दिली? बघ ना, हा नंबर आहे याच्याखाली. तू कॉल करून बघ ना की ही ॲड पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये कोणी दिली. तेव्हा आता लगेच तो नंबर, पेपरवरचा नंबर आता राजन मोबाईलमध्ये डायल करणार. तर आता नयनताराचा नाव त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येते. तेव्हा आता लगेच तो राजन अन्नपूर्णाला बोलते की आई, ही ॲड तर नयनताराने दिली आणि नयनताराचा आणि गौरीचा काय संबंध? तेव्हा आता लगेच राजन नयनताराला कॉल करते आणि बोलते की नयनतारा, तू साधना म्हणून एका बाईची ॲड न्यूजपेपरमध्ये दिली, याच्याशी तुझा काय संबंध गं? आणि या बाईला तू कशी ओळखते? त्यावर आता लगेच नयनतारा बोलते, अरे राजन, ही बाई ना माझ्या घरी कुक म्हणून काम करत होती. गेली 5-6 महिने ही बाई माझ्या घरी काम करते आणि ही अचानक गायब झाली रे. म्हणून मला काळजी वाटत होती आणि मी हिची पोलीस कंप्लेंटसुद्धा केली आणि आता न्यूजपेपरमध्ये या बाईची ॲडसुद्धा दिली. तुला कुठं दिसली वगैरे का? त्यावर आता राजन बोलते, अगं नयनतारा, तू मला खूप दिवसाची तुझ्याकडे होती तर तुम्हाला सांगितलं काही नाही. हीच तर माझी बायको आहे गौरी. तेव्हा मात्र आता नयनतारा चकित होते. काय बोलते राजन? तुला 100% आठवते की हीच गौरी आहे, पण हिने तर मला साधना नाव सांगितलं. त्यावर आता लगेच राजन बोलतो, आताच्या आता नयनतारा तू अन्नपूर्णा निवासमध्ये ये, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा आता लगेच नयनतारा अन्नपूर्णा निवासमध्ये येण्यासाठी निघते. तर इकडे दुसरीकडे आता राजन आणि अन्नपूर्णा चकित होऊन जाते की गौरी त्यांच्या एवढ्या जवळ राहूनसुद्धा ती त्यांना भेटू शकली नाही. तर इकडे मात्र आता कमळीचा प्रश्नांचा डोंगर आता गौरीसमोर असते. तेव्हा आता गौरी बोलते, बाळा कमळी, मी तुला आता काहीही सांगू शकत नाही. तू मला ती कामिनी माझ्यापर्यंत आणि तुझ्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर मला तू अन्नपूर्णा निवासमध्ये अन्नपूर्णा आजीकडे घेऊन चाल. तिथंच गेल्यावरती काय ते मी तुला सांगणार. तर लगेच आता एक रिक्षा पकडतात आणि त्यासुद्धा अन्नपूर्णा निवासमध्ये जातात. तर त्यांच्या अगोदर तिथं नयनतारा पोचलेली असते. तेव्हा आता अन्नपूर्णा लगेच उठते आणि बोलते, नयनतारा खरं सांग ना, ही कशी होती? ठीक तर आहे ना? आणि ही बाई किती दिवस झाले तुझ्या घरून गेलेली आहे? तेव्हा आता नयनतारा बोलते, खरंच अन्नपूर्णा मॅडम, सॉरी, मला माहिती नव्हतं की ही तुमची गौरी आहे. मी तुम्हाला लगेच इन्फॉर्म केलं असतं, पण मला काहीही आयडिया नव्हती, कारण हिने मला तिचं नाव साधना सांगितलेलं आहे. तर तेवढ्यातच त्यांची बोलचाल चाललेली असते. तर त्या क्षणी मात्र आता ह्या दोघी कमळी आणि गौरी तिथं पोचतात. तेव्हा मात्र आता कमळीला कळत नाही की आईने नक्की अन्नपूर्णा मॅडमच्या घरी तिला घेऊन जाण्यास का सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता लगेच तिथं गौरी आणि कमळी बघता क्षणी मात्र लगेच अन्नपूर्णाला गौरी तिच्या समोर बघून मात्र खूप रडायला येते. ती लगेच आता गौरीला मिठी मारते आणि राजनसुद्धा मिठी मारते. आता कमळीला काही कळत नाही की हे सर्वजण या माझ्या आईला म्हणजे गौरीला का मिठी मारतात. तेव्हा मात्र आता लगेच राजन विचारतो की सांग ना गौरी, तू कुठं होती आणि तू एवढ्या दिवस झाले नयनताराच्या घरी असून मला का भेटलेले नाही आहे? तेव्हा मात्र आता लगेच रागिणीने आणि कामिनीने कशा प्रकारे तिच्यासोबत तिचा तिच्यासोबत कसं नेहमी तिच्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे, हे सर्व 18 वर्षापूर्वी काय काय घडलेलं आहे, हे सविस्तर आता स्वतः ती राजनला आणि अन्नपूर्णाला सांगते.
आता लगेच राजन पुन्हा विचारतो की हे ठीक आहे, मला माहिती होतं की ती कामिनी आणि रागिनी तुझ्या जीवावरती उठलेली आहे. एक प्रकारे माझ्या मनात नेहमी शंका येत होती, पण कुठं ना कुठं ती मी माझ्या मनाने दाबलेली आहे. सांग ना माझी मुलगी कुठं आहे? तेव्हा आता लगेच गौरी कमळीकडे बोट दाखवत सांगते की राजन, तुमची आणि माझी मुलगी म्हणजे ही कमळी. आता मात्र या कमळीला मी तुमच्याकडे सोपवते, कारण आता या रागिनी आणि कामिनीपासून तिच्या जीवनाची नेहमी रक्षा करता करता थकलेली आहे राजन मी आता. आता आपल्या मुलीचं रक्षण तुम्ही करसाल ना? वचन द्या मला, वचन द्या. तेव्हा आता राजन आणि अन्नपूर्णा लगेच गौरीच्या हातावर हात ठेवून वचन देतात की ती कामिनी आणि रागिनी आणि त्यांच्या गुंडापासून नेहमीच कमळीचं रक्षण करते. तर अशा प्रकारे आता अन्नपूर्णाला आणि राजनला त्यांची मोठी सून आणि त्यांची मोठी मुलगी मिळालेली आहे. तर अशा प्रकारे आता अन्नपूर्णाचं खरं कुटुंब एकत्र आलेलं आहे, ते म्हणजे कमळीच्या शूरतेने. तर खरंच प्रेक्षकांनो, आता दुसरीकडे दुसरी बाजू मांडली तर आता कामिनी आणि रागिनीचं सर्व कटकारस्थान कशाप्रकारे त्यांनी राजनचा संसार मोडलेला आहे, कशाप्रकारे त्यांच्या संसारात विरजण टाकलेलं आहे, हे सर्वसुद्धा आता त्यांच्या समोर आलेलं आहे. तर आता नक्की अन्नपूर्णा या दोघींना काय शिक्षा सुनावणार आहे आणि काय मोठी मजेदार मालिकेमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता कामिनीने जे काही खूप मोठं कटकारस्थान रचलेलं असतं, त्याची आता शिक्षा देण्याची वेळ मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून अशीच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथम असाल आणि आणखीनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्रेक्षकांनो नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.